राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. कारण की प्रधानमंत्री पीक विमा योजनांचा जे काय राखलेला दावा अखेर आता मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. आज तुमच्या खात्यात जवळपास बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आता जमा केले जाणार आहेत. बघा, ही खूप मोठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यासाठी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात काही जण शेतकऱ्याचे बघा 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. काही शेतकऱ्यांच्या बघा 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा झालेले आहे. अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे 15,000 रुपये सुद्धा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा झालेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, लक्षपूर्वक आहे का, आता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहे, कोणत्या 14 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे. कारण की बघा, थोड्याच वेळात फक्त या 14 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे 15,000 रुपये. आता शेतकरी मित्र बघा, सकाळपासूनच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता संध्याकाळ झालेली आहे. बघा, आज ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याला उद्या 7 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कन्फर्म पैसे मिळणार आहे. कारण की आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ही डी मार्फत त्यांच्या बँक खात्यात हे जमा करायला सुरुवात झालेली आहे. व तसे शेतकरी मित्र बघा, आता सर्वात मोठी कृषी विभागाने ही जाहीर केलेली आहे की यामध्ये 2022 पासून ते 2025च्या मे महिन्याच्या जे काही अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, कोणते शेतकरी पात्र आहे, बघा शेतकरी मित्रांनो, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा आता मिळू शकतो. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर यांचे कारण सरकारने सांगितले आहे. ते म्हणजे बघा, 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आता दिला नव्हता. त्यामुळे हे शेतकऱ्याने बघा, त्यामुळे हे सरकारने सर्वात मोठा निर्णय हे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे बघा, शेतकरी वर्गात सरकारने नाराज होते. आता सरकारने सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा आता वाटप करत आहे. बघा, आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आणि शेतकरी मित्र बघा, आता काही शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळाला आहे आणि काही शेतकऱ्याला बघा पीक विमा मिळाला नाही. आता कोणते शेतकरी आहे, कोणत्या जिल्ह्यात आज पीक विमा मिळाला आहे, बघा सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आत्ताच व्हिडिओला सुरुवातीला आपण देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडायचे सांगितले होते. आणि बघा, हे आता शेतकऱ्यांच्या सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात बघा, आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात हे जमा होणार आहे. कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवण्यात गेलेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्ह्यामध्येच आता पीक विमा जाहीर होत आहे. आता उद्या 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. बघा, आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात फक्त या 14 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आणि उद्या 14 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. अशा 14-14 टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्र बघा, आज कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे आणि उद्या कोणत्या 14 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आता बघा, हे पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना नुकसान जास्तीत जास्त झालेलं आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. बघा, आता थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे. कारण की शेतकरी मित्र बघा, आज 7 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पीक विमा जमा होणार आहे. आता बघा, काही जणाला काल सुद्धा जिल्ह्यामध्ये पीक विमाचं वाटप झालेलं आहे आणि आज 14 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. आता नंबर लागलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा, आता आज कोणत्या जिल्ह्यात म्हणजे आज कोणत्या 14 जिल्ह्यात पीक विमा जमा झालेला आहे आणि उद्या कोणत्या 14 जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे. बघा, आता त्यामुळे 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिला आहे. आता बघा, 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होणार आहे. कारण कृषी विभागाने सांगितले आहे की बघा, आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये पीक विमा येणार आहे.
पण शेतकरी मित्रांनो बघा, काही जणाला 15,000 येणार, काही जणाला 10,000 येणार. हे एकसारखा पीक विमा मिळणार नाही. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता 4 वाजता सुद्धा माझ्या गावातल्या एका शेतकऱ्याला हे एस-एम-एस आला, की त्यांच्या बँक खात्यात बघा ₹5,000 क्रेडिट झालेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला ₹30,000 पर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. 2022 ते 2025च्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुमच्या बँक खात्यात ₹30,000 पर्यंत मिळतील. आता काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यामध्ये बघा 52,000 ते बघा ₹49,000 पर्यंत किंवा बघा ₹50,000 पर्यंत हे पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा झालेला आहे. व तसेच बघा, आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडायला येणार आहे. आता सरकारने हे जाहीर केलेलं आहे. बघा, आपल्या राज्याचे एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास बघा 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विमा हे वाटप झालेलं आहे. आता शेतकऱ्यांना वाटत होतं की बघा पीक विमा 10,000 किंवा ₹15,000 येईल. परंतु आता केंद्र सरकारकडून बघा 2022 व तसेच 2023 आणि 2024च्या राहिलेल्या पीक विमा आता सर्वच मिळून एकदमच खात्यात 50,000 किंवा ते ₹40,000 आता एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तुमची शेती पिकाचे 2022 किंवा 2023 तसेच 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल, तर तुमच्या पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. जवळपास बघा 35 पिकाची नोंद या पीक विमा योजनेत आढळली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, या 35 पिकामध्ये कांदा आहे, सोयाबीन आहे, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकाचे सर्वाधिक पीक विमा आता मंजूर केले असल्याचे सांगितले जात आहे. आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, की बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करायला येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, हे तुम्हाला बघावीच लागणार आहे. तर बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलेला आहे. जवळपास बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच काही घंट्यातच म्हणजे की बघा 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता वाटप करण्यात कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे. म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, आता 2 या 3 तासात तुमच्या बँक खात्यात आत्तासुद्धा पीक विमा जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सकाळच्या 7 वाजेपासून हे पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरूच राहणार आहे. जर आज पैसे जमा नाही झाले, तर उद्या 7 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. बघा पीक विमा, आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पैसे पीक विम्याचे जमा झाले नसेल, तर तुम्ही घाबरू नका. कारण की उद्यासुद्धा 7 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात हे डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. कारण बघा, मागच्या वेळेस जे पीक विमा जमा झाला होता, तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. त्यामुळे सरकारने काही ठराविक बँकासुद्धा निवडलेल्या आहेत. त्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं होतं. म्हणजेच की आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँक निवडलेल्या आहेत आणि बघा 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात ही पीक विमा आता जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकेपैकीच प्राधान्य दिलेले आहे. कारण हे पीक विमा आता केंद्र सरकारकडून सोडले जाणार आहे. आता शेतकरी मित्र बघते 12 बँके कोणत्या आहे? आज या 12 बँकेत जर तुमचं खातं असेल, तर तुम्हाला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. जर तुमचं या 12 बँकेत सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल, तर पीक विमा जमा होणार नाही. कारण की कंपनीला अडचणी येत असल्यामुळे समोर जावी लागत आहे. आता बघा पीक विमा तुम्हाला थोडासा लेटसुद्धा जमा होऊ शकतो. आता बघा यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही, असेही त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता बघता लक्ष देऊन बघा, कोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता शेतकरी मित्र बघा, कोणत्या बँका आहे सर्वात महत्त्वाचे बघा, पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकेची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा बघा जिल्हा सहकारी बँक म्हणजेच की HDFC किंवा SSC बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा आणि जवळपास बघा 14 ते 15,000 शेतकऱ्यांना यामधून बाहेर पडणार आहेत. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याची घोटाळा झाल्याची बातमी आलेल्या होत्या. आता शेतकरी मित्र बघा, ज्या शेतकऱ्यांना गायरान जमीन, रस्त्यावरची जमीन, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे, त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. कारण की शेतकरी मित्र बघा, आता कोणता जिल्हे आहे बघा, अकोला,
नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. आता शेतकरी मित्र बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्याला पैसे जमा झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्याला आता या जिल्ह्यापैकी ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले नसेल, काळजी करू नका. उद्या तुम्हाला 7 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, जर काही प्रॉब्लेम येत असेल, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.